नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर कुमारी रुचिता आढळरावने कमवले 50 लाख रुपये. मूळचे लांडेवाडी तालुका आंबेगाव व सध्या मुंबईत राहणाऱ्या अरुणा व रमेश आढळराव यांची कन्या कुमारी रुचिता आढळराव हिने ज्ञान, अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर लोकप्रिय सोनी वाहिनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या मंचावर उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 50 लाख रुपये जिंकले आहेत. तिने मिळवलेल्या या यशामुळे तिचे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. या खेळातील 14व्या प्रश्नापर्यंत अत्यंत संयमाने आणि खुबीने खेळ करत तिने 50 लाख रुपयांची ही घवघवीत कमाई केली आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या समोर करोडपती होण्याचे स्वप्न घेऊन मंचावर आलेल्या रुचिताचे स्वप्न जरी अपुरे राहिले तरी तिच्या 50 लाखाच्या यशाने कुटुंबियांचा आनंद द्विगुणित झाला आहे. रुचिता एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलगी असून वडील पेशंट केअरचा व्यवसाय करीत आहेत, तर आई गृहिणी आहे. सध्या ती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सरकारी परीक्षेची तयारी करत आहे. तिथे मुंबईतील दादर येथील DB कुलकर्णी विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर जाण्याचे आणि करोडपती होण्याचे स्वप्न रुचिताने अनेक वर्ष उराशी बाळगलं होतं. गेल्या 3 वर्षापासून ती या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होती. अखेर मे महिन्यात तिचे ऑडिशनल झाले आणि तिला या प्रतिष्ठेच्या ज्ञानधारित खेळात सहभागी होण्याची संधी मिळाली. आपला आजवरचा अभ्यास, व्यापक वाचन आणि सामान्य ज्ञानाच्या जोरावर रुचिताने एकामागून एक प्रश्नांची अचूक उत्तरे देत 14व्या प्रश्नापर्यंत दमदार मजल मारली. या प्रश्नाचे योग्य उत्तर देत तिने 50 लाख रुपयांची रक्कम निश्चित केली.